डोंबिवलीमध्ये वाचनालयाच्या मुद्द्यावरून ठाकरे आणि शिंदेंची शिवसेना आमने-सामने। सुनीलनगर गार्डनमध्ये होणाऱ्या वाचनालयाला शिवसेना ठाकरे गटाचा तीव्र विरोध, तर शिंदेंच्या शिवसेनेचा वाचनालय करणार असल्याचा दावा। वसई विरार नालासोपाऱ्यामध्ये मनसे आक्रमक, प्रत्येक बँकेमध्ये मराठी भाषेला प्राधान्य मिळालं पाहिजे। बँकेमध्ये जाऊन बँक व्यवस्थापकाला मनसेनं निवेदन दिलं। भाईंदर पश्चिमेमध्ये विविध बँकेत मनसे कार्यकर्त्यांची भेट, 80% कामकाज मराठी भाषेत करा, अन्यथा मनसे स्टाईलनं उत्तर देण्यात येईल, मनसेचा इशारा। राज ठाकरेंच्या आदेशानंतर पुण्यामध्ये मनसे ॲक्शन मोडवर, मनसे पुणे शहरामधील सर्वच आस्थापनांना निवेदन देणार, मराठी भाषेच्या वापरासाठी मनसे पुन्हा एकदा आग्रही। शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी अमरावती दौऱ्यावर, राजू शेट्टींनी बच्चू कडू यांची भेट घेतली। शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी येत्या 11 एप्रिलला बच्चू कडू आंदोलन करणार। पुण्याच्या राजगुरुनगरमध्ये करवाढी विरोधात शोले स्टाईल आंदोलन करणाऱ्या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतलं। पाण्याच्या टाकीवर चढत तरुणाचं आंदोलन, दीपक ठिगळे आणि स्वप्नील माठे अशी या तरुणांची नावं। अर्धमधला मस्जिद स्फोटाप्रकरणी दोषींवर UAPA अंतर्गत कारवाई करा, परभणीच्या पूर्ण शहरामधील मुस्लिम बांधवांची मागणी। राज्य सरकारकडून भाजपच्या 2 नेत्यांच्या साखर कारखान्यांना 436 कोटींच्या कर्जाला मंजुरी, राधाकृष्ण विखे पाटील आणि रश्मी बागल यांच्याशी संबंधित असलेल्या कारखान्याला कर्ज मंजूर। आंबा निर्यातीला चालना मिळावी यासाठी मुंबईमध्ये विकिरण सुविधा केंद्र सुरू, केंद्रातून यावर्षी 4000 टन आंबा निर्यातीचं उद्दिष्ट निश्चित। गुजरात, कर्नाटक, केरळला देखील महाराष्ट्र निर्यात पुरवणार। राज्यातील साखरेचं गळीत हंगाम अंतिम टप्प्यात, 200 पैकी 189 कारखान्यांचं गाळप बंद। मार्च अखेर राज्यामध्ये 80 लाख टन साखरेचं उत्पादन, साखर उत्पादनामध्ये कोल्हापूर विभाग सर्वात आघाडीवर। देशामध्ये एप्रिल महिन्यात 16 दिवस बँका बंद राहणार, विविध सुट्ट्यांमुळे बँका बंद असणार। यातील सर्वच सुट्ट्या सर्वच राज्यात नाहीत, तर राज्यानुसार सुट्ट्या कमी जास्ती होणार। गर्भामध्ये व्यंग असल्यानं गर्भपात करण्यास हायकोर्टाची परवानगी, न्यायमूर्ती रेवती डेरे आणि नीला गोखले यांच्या खंडपीठाचा निर्णय। महिलांना असलेला पुनरुत्पादक स्वातंत्र्य, शारीरिक स्वातंत्र्य आणि निवडीच्या अधिकारावर भर देत हायकोर्टाचा निर्णय। मंत्रालयाजवळील मॅडम कामा रोडवर शिस्त कुपरेज गार्डनला पुन्हा एकदा घोडा गार्डनची शान मिळणार, मुंबई पालिकेकडून घोडा कॅरोसेल उभारण्याची योजना। मुंबईच्या सिद्धिविनायक मंदिरामध्ये श्री गणेश चरणी अर्पण केलेल्या दागिन्यांचा लिलाव, 1.33 कोटींच्या 207 सुवर्ण अलंकारांचा लिलाव। चांदीच्या नाण्यांच्या विक्रीला भाविकांचा मोठा प्रतिसाद। महापालिकेकडून उचलल्या जाणाऱ्या कचऱ्याचं मुंबईकरांना पैसे मोजावे लागणार, या संदर्भातील मसुदा पालिकेकडून तयार। मसुद्यावर 31 मे पर्यंत हरकती आणि सूचना मागवण्यात आल्या। दक्षिण मुंबईला थेट पालघरला जोडण्यासाठी उत्तन विरार सेतूसाठी 87,000 कोटींची मान्यता। MMRDAच्या बैठकीमध्ये 55.45 किलोमीटर सागरी मार्गाच्या खर्चाला मान्यता, नाममात्र दरामध्ये जमीन देण्याचा निर्णय। मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या लोकलमध्ये अपंगांच्या डब्यामध्ये धडधाकट प्रवाशांची घुसखोरी वाढली, घुसखोरी करणाऱ्या 2,500पेक्षा अधिक प्रवाशांवर RPF कडून कारवाई। पश्चिम रेल्वेची 14,852 प्रवाशांकडून दंड वसूल। लोकलच्या डब्यामध्ये बेकायदा जाहिरातींचा सुळसुळा, जाहिरातींद्वारे फसवणूक होण्याची शक्यता असूनही रेल्वे प्रशासनाकडून दुर्लक्ष होत असल्याचा प्रवाशांचा आरोप। लोकलच्या डब्यामध्ये बांधकाम व्यावसायिक आणि बंगाली बाबांच्या जाहिरातींमध्ये मोठी वाढ। मुंबईमध्ये सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता केल्यास 500 पासून ते 25,000 रुपयांपर्यंत दंड, अस्वच्छता करणाऱ्यांना लगाम लावण्यासाठी दंडाच्या रकमेमध्ये मोठी वाढ। मुंबई महापालिकेमधील 7 उपायुक्त आणि 12 सहाय्यक आयुक्त बदल्यांमुळे काही धाडसी अधिकाऱ्यांचा कार्यकाळ अर्धवट संपल्यानं नागरिकांमध्ये नाराजी। मुंबईच्या मुलुंडमधील माडा कॉलनीमध्ये गोल्डन जॅकल आढळला, जॅकलला पकडण्यामध्ये वनविभागाला यश, जॅकल आढळल्यानं नागरिकांची चांगलीच तारांबळ। पुणे जिल्हा बँकेकडे 22 कोटी रुपयांच्या जुन्या नोटा ठेवायला जागा नाही म्हणून रिझर्व्ह बँकेनं नोटा स्वीकारल्या नाही, सुप्रीम कोर्टामध्ये याचिका। पुणे जिल्हा मध्यवर्ती बँक अध्यक्ष दिगंबर दुर्गाडे यांची माहिती। पुणे विमानतळावरून उन्हाळी सत्रामध्ये रोज 104 उड्डाणं निश्चित, नव्या स्थानांची वाढ नाही, विमान वाहतूक विभागाकडून उन्हाळी सत्राची घोषणा।
पुण्यामध्ये शेअर बाजारामध्ये गुंतवणुकीच्या आमिषानं एकाची 22 लाख रुपयांची फसवणूक। सायबर चोरट्यांविरोधात विश्रांतवाडी पोलिसांकडून गुन्हा दाखल। जलवाहिन्यांची तातडीची देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी पुण्यामध्ये गुरुवारी पाणीपुरवठा बंद राहणार। शुक्रवारी कमी दाबानं पाणीपुरवठा होणार। नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीनं पुण्याच्या तळजाई टेकडीवर स्वच्छता मोहिमेतून 111 टन कचऱ्याचं संकलन। तंबाखू पान मसाला खाण्यास PMPMLच्या बस चालकांना मनाई। नियम मोडणाऱ्या चालकांची व्हॉट्सअॅपवर तक्रार करता येणार। PMPML प्रशासनाची बस चालकांसाठी नियमावली। अंबरनाथ पालिकेची चालू वर्षामध्ये तब्बल 97% कर वसुली। मागील थकबाकीपैकी 50% कराची वसुली। समृद्धी महामार्गावरील प्रवास आजपासून महागला। MSRDC कडून टोलच्या दरामध्ये 19% वाढ। छोट्या चारचाकी वाहनांना नागपूर इगतपुरी प्रवासासाठी आता तब्बल 1290 रुपये मोजावे लागणार। पुणे मुंबई द्रुतगती मार्गावर फास्टॅग अनिवार्य। वाहन चालकांना टोलसाठी दुप्पट रक्कम भरावी लागणार। मुंबई आणि राज्यभरामध्ये मनसेचं प्रत्येक वॉर्डात प्रतिसभागृह सुरू होणार। सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांसाठी प्रतिसभागृहामध्ये एक प्रतिमहापौर सुद्धा उपस्थित असणार। मुंबईच्या रस्त्यांची दुरवस्था, पाण्याच्या समस्यांसाठी मनसेचं पाऊल। करमाळ्याचे माजी आमदार जयवंतराव जगताप यांची आदिनाथ साखर कारखान्याच्या निवडणुकीमधून माघार। आदिनाथ साखर कारखाना निवडणुकीसाठी 272 उमेदवारी अर्ज दाखल।